कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, अगं आहेस कुठे तू? इथे घरात दिवसभर फुलपाखरासारखी भिरभिरत असतेस। आता तुझ्या लाडक्या मित्राचं लग्न आहे ना, सगळं जातीनी व्यवस्थित होतंय की नाही लक्ष देऊन बघायला नकोस? श्रीकांत मोहन, त्या आपल्या बिझनेस गेस्ट लिस्ट बद्दल जरा डिस्कस करायचं होतं। चला ना। चल आलेच फायनल होतच आहे ती गीस। हो पण ना पारू बाळा, अगं कुठे चाललीस? सावित्री आत्या, हे बघा, मला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर पडणं लई गरजेचं आहे। प्रीतम सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। अगं पण बाळा, नेमकं काय करणार आहेस तू? हे बघा, काय करणार आहे कसं करणार आहे मला नाही माहिती। मला फक्त एवढंच माहिती की आत्ता मला घरातनं बाहेर पडायचंय। अगं पण ह्या सिच्युएशन मध्ये कशी जाणार आहेस बाळा? काय ग, दोघींचं काय सुरू आहे खुसूर खुसूर? वहिनींनी आत्ताच काहीतरी कामं सांगितली आता तुम्हा दोघींना। पारू, चल निघ, कामं करायचे, निघ। कुठे? प्रीतम सरांकडे। थांब एक मिनिट, त्या पारूकडे नेऊन दे। असं या घरात फिरफिर फिरत असते फुलपाखरासारखी। वहिनीच म्हणाल्या, काही करून मला आबासाहेबांपर्यंत पोहोचलंच पाहिजे। पारू, काय विचार करत उभी आहेस? ते घ्यायचं आणि नेऊन द्यायचं, निघ। सावित्री मॅडम, तुम्हाला वेगळ्या कुठल्या भाषेत सांगू? कामं करा। मला पण जमतं ना बहिणींसारख्या ऑर्डरी द्यायला। प्रीतम सर, तुम्ही सावरा ना स्वतःला, तुम्ही नका काळजी करू। मी पुन्हा एकदा आबासाहेबांशी बोलायला चालले आणि या वेळेला त्यांना माझं ऐकावंच लागल। अरे काय उपयोग आहे या सगळ्याचा? का चालली आहेस तिकडे तू? अगं संपलंय सगळं, सोड ना। असं कसं संपल सगळं? हो, जीवाला जीव देणारा भाऊ हाय तुमच्यासोबत, मी हाय तुमच्यासोबत, असं कसं संपल सगळं? एखादं काम झालं नाही म्हणून ते सोडून द्यायचं नसतं। तुम्हाला जर का एखादी गोष्ट मिळवायची असेल ना, तर आयुष्यभर प्रयत्न हे करावेच लागतात। पारू, आबासाहेब आणि आईमध्ये गैरसमज आहेत, त्याचं काय करणार आहेस? ते कसे दूर करणार आहेस तू? सर, त्यांच्यातले गैरसमज आपण मिटवू शकतो ना। हे बघा, तुम्ही फक्त खंबीर राहा, मी येळेतच परत येईल। आणि तशीच वेळ आली तर तुम्ही ठामपणे लग्नाला नकार द्या। बघ पारू, मी अजून पण सांगतोय, तू नको जाऊस तिथे। काही उपयोग नाही या सगळ्याचा, जे घडतंय ते घडू दे। तुमचं खरं प्रेम आहे, तुम्ही तुमच्या प्रेमासाठी लढा, असा धीर सोडू नका। आणि तुम्ही विसरलात प्रीतम सर, हो देवी आईंचा मुलगा आहात ना तुम्ही। देवी आई कधी धीर सोडत नाही, तर तुम्ही कशापायी धीर सोडताय? तुम्ही एकदा देवी आईशी बोला, त्यांना सांगून टाका समजा सत्य। नाही ऐकणार ती। तुला माहिती आहे ना ती दिशाबद्दल किती पॉझिटिव्ह आहे। त्या दिशाने काय जादू केली ना त्याच्यावर तेच कळत नाहीये मला। किती बी मोठी भूल असली ना तरी ती उतरते, तुम्ही त्याचा विचार नका करू। आणि प्रत्येक आईला तिच्या मुलाच्या मनातलं कळत असतंय, तिला तिच्या लेकराला सुखात बघायचं असतंय। सर, मला खात्री आहे देवी आई तुमचं नक्की ऐकतील आणि तुम्हाला समजून बी घेतील। मला माझ्या मित्राला असं हरताना बघायचं नाही, मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहील। येते मी। तुम्ही मला तुमची जादूगार म्हणता ना,
मग विश्वास ठेवा माझ्यावर. येते. प्रीतमला भेटायला गेली होतीस ना? मग काय शहाणपणा शिकवून आलीस त्याला? पारू, मी काहीतरी विचारलं, मला उत्तर दे. हे बघा दिशा मॅडम, मी तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं दिली असती, पण मला लई महत्वाचं काम आहे. आता खरंच माझ्याकडे येळ नाही. दिशा मॅडम, काय म्हणालीस तू आत्ता? आत्ता खरंच माझ्याकडे येळ नाही म्हणजे? तू कोणाशी बोलतीस कळतंय तुला? या घरची होणारी सून आहे मी. आणि तू मोलकरीणच. तर मोलकरणी सारखं राहायचं, जास्त माज नाही दाखवायचा. सारखं सारखं मला तुझी लायकी दाखवायला लावू नकोस, कळलं ना? दिशा मॅडम, सोडून दुखतंय मला. पारू, माझं लग्न आहे की नाही? मला हवीस तू माझी सगळी कामं करायला. कुठे जायचं नाहीयेस तू, इथेच थांबायचं, कळलं? कळलं? हे बघा दिशा मॅडम, मी फक्त माझ्या देवी आईंचा आदेश ऐकते, बाकी कोणाचाच नाही. ओ, तू फक्त तुझ्या देवी आईंचे आदेश ऐकते? तर मग दिशा मॅडम, बघा ना, पारूला मी सांगते आता माझं लग्न आहे, तर प्लीज मला हेल्प करायला इथे थांब. तर ती ऐकत नाहीये. माझी इथे कोणी बहीण नाहीये, मैत्रीणही नाहीये. आणि पारू मला माझ्या बहिणीसारखी आहे ना, म्हणून मग तिला प्लीज सांगा ना लग्नात माझी हेल्प करायला माझ्यासोबत राहा म्हणून, प्लीज. पारू, तू दिशाला मदत करायला थांब. असा समज तू तिची करवलीयस. बघ पारू, आता तर तुझ्या देवी आईने पण तुला सांगितलंय. तुम्हाला बाहेर म्हणालीस ना की मी फक्त माझ्या देवी आईचाच आदेश ऐकते. ऐकशील ना मग? आता थांबशील ना माझ्यासोबत? पारू, तू इथे काय करतेस? मग आदित्य, पारूने इथं नाही तर कुठे असायला हवं होतं? आई, मी तिला एका महत्वाच्या कामासाठी पाठवलं होतं, सो प्लीज तिला जाऊ दे. आदित्य, असं कोणतं इम्पॉर्टंट काम आहे की ते फक्त पारूच करू शकते? माझं लग्न आहे, मला हेल्प करायला पारू हवी आहे माझ्यासोबत. प्लीज तू ते काम दुसऱ्या कोणाला तरी सांगशील? प्लीज. सासू मॉम, सांगा ना तुम्ही. हो आदित्य, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, पारूला थांबू दे इथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.